दापोली शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं घेण्यात आलेल्या मंगळागौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. श्रावणातील पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांना आधुनिक व्यासपीठ देत दापोली शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं दापोलीत भव्य मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. सलग 8 तास रंगलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील तब्बल 16 समूहांनी सहभाग नोंदवला. अटीतटीच्या स्पर्धेत मैत्री ग्रुपनं प्रथम क्रमांक पटकवत 35,000 रुपयांचे रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह मिळवले. झिम्मा क्वीन या समूहानं द्वितीय क्रमांक मिळवत 25,000 रुपये व स्मृतिचिन्ह, तर काळकाई ग्रुप महिला ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवत 15,000 रुपये व स्मृतिचिन्ह पटकावले. या स्पर्धेच्या परीक्षणासाठी अत्यंत काटेकोरपणे परीक्षक मंडळाची निवड करण्यात आली आहे. यासाठी ग्रामीण लोकजीवन, लोकगीत आणि लोकनृत्याच्या अभ्यासक श्रावण दिवे आगर येथील वर्षा भट आणि रत्नागिरी येथील अर्चना जोशी यांनी ही परीक्षणाची जबाबदारी सांभाळली. परीक्षकांनी विविधांगी पैलूंचा विचार करून मंगळागौर खेळाची परंपरा, त्यांचे सामाजिक धार्मिक महत्त्व, खेळ आणि नृत्य यातील फरक स्पष्ट करून कोणत्या निकषांच्या आधारे परीक्षण केले गेले याचे विस्तृत विवेचन केले. मंत्री योगेश कदम यांनी देखील थोड्या वेळासाठी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना शुभेच्छा देत त्यांनी जुनी लोकपरंपरा जपून ठेवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केले. स्पर्धेच्या निमित्तानं सामाजिक कार्यकर्त्या श्रेया योगेश कदम यांनी उपस्थित महिला वर्गांसोबत मंगळागौर खेळाचा ठेका धरला. या स्पर्धेच्या आयोजनाबाबत शिवसेना महिला आघाडीच्या युवती सेनेचे विशेष आभार मानले. तर नुकतेच दापोलीच्या नाट्यगृहासाठी शासनानं मंजूर केलेल्या 15 कोटींच्या निधीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री योगेश कदम यांचे आभार मानत पुढच्या वर्षी ही स्पर्धा आपण आपल्या दापोलीच्या हक्काच्या वातानुकूलित नाट्यगृहात आयोजित करू असा आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी आगामी काळात दापोलीतील सांस्कृतिक उपक्रमांना आणखी मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल असंही त्यांनी सांगितले. कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्षा कृपा घाग, महिला आघाडी प्रमुख दीप्ती निखारगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रोहिणी दळवी, माजी समाज कल्याण सभापती चारुता कामतेकर, पंचायत समिती सदस्य ममता शिंदे, नगरसेविका रिया सावंत, रसिका पेटकर, कीर्ती परांजपे यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवती सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. स्पर्धेचं सूत्रसंचालन सखी शरद यांनी केले. DSP न्यूज लाईव्ह रत्नागिरी प्रतिनिधी केदार जोशी.